मी सावरगाव अर्धापूर तालुक्यातला शेतकरी हो आणि आमचा परीक्षेतला कारखाना म्हणजे भाऊराव चव्हाण या कारखान्यासाठी आम्ही कारखान्याच्या शिफारशीनुसार मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ऊस लावला आणि गावातला पहिला ऊस लावगड करणारा शेतकरी मी आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात शेवटी ठेवलं। त्याच्यानंतर आता आम्हाला ऊस तोडीला कर्मचारी नाहीत आणि दुसरी गोष्ट या कर्मचाऱ्याचं आणि संचालकाचं एवढा म्हणजे मनमानी आहे की कारखान्याच्या संचालक आणि कर्मचारी याच्या सोयऱ्याधाऱ्याला ऊस कवा लावायचा आणि कवा तोडायचा काहीच नेम नाही। ते कवाय तोडतात आणि कवाय लावतात आणि आज उलट मैस गावात टिंगल सुरू केली। बलदाचा ऊस सगळ्या गावाच्या आधी होता खरं पाहिलं तर बलदाचा ऊस, कारण की ज्यानं ऊस घातलेत नंतरचे हे मुलगा तर माझ्या तर रोजानं होता, यानं महिन्यानं ऊस माया मागून लावला आणि याचं नाव आधी आले। तर याबाबत मी कारखान्या प्रशासनाकडे गेलो, लेखी तक्रार दिली। कारखान्यावर काही लेखी तक्रार ऐकून घ्यायची पद्धत नाही, ते वसूल देत नाहीत। मग मी जे प्रमुख संचालक होते त्या सगळ्याला भेटलो, व्यंकट मामा, गणपतराव, नरेंद्र चव्हाण, मारुती गव्हाणे जे तक्रार कमिटीचे अध्यक्ष होते आणि नरेंद्र चव्हाणला त्याचा झाला उल्लेख, त्याला भेटलो। पण अक्षरशःमुळे तिथं टिंगल मांडली हो। ते मारुती गव्हाणे जे तक्रार कमिटीचे तर बरं व्यंकट मामा पशी गेले, व्यंकट मामा गणपत मामाला म्हणते, गणपत मामा म्हणलं पशी गेले की नरेंद्र दादाला म्हणा, नाही नरेंद्र म्हणत नाही त्याला दादा म्हणतात, म्हातारा माणूस पण त्याला दादा म्हणतात नरेंद्र चव्हाणला। आणि नंतर मग काल मारुती अशोक चव्हाणला टाकून फोन लावला तर अशोक चव्हाण म्हणले मला कारखान्याबाबत जास्त वेळ मिळत नाही हो, तुम्ही मारुती गव्हाणेला भेटा। मारुती गव्हाणे तर अक्षरशः मग टिंगल केली, मला म्हणला बा तुमचे संचालक ते गणपूरचे मालेगावचे आहेत मोतीराम पाटील आणि बळवंत पाटील। तर काल अक्षरशः मी त्याच्या मीटिंगमध्ये म्हणलो सुद्धा बाबा हे तुम्ही कोणीतरी जबाबदार आहे की नाही, इकडे तिकडे ढकलाल्या तुम्ही। तर आणि आम्हाला काय वाटून दिला का संचालक? तर मग म्हणले आखरीला मोतीराम पाटील म्हणले वालू जाय तू गावाकडे, म्हणजे आमचा हक्काच नव्हते पहिलेपासून ओळखीचा असेल, तू जाय गावाकडे उद्या मिशन येते। आज फोन लावलो कोणीच फोन घेईना। कारखान्याचा विचार आहे की आम्ही भांडणं करावं या कर्मचाऱ्याशी, कर्मचाऱ्यांना आमच्यावर तक्रारी करा, कोर्ट केसेस करा। तर मी अखेरला वैतागून त्या कर्मचाऱ्याला आता कोंडून टाकलं आणि कारखान्याच्या चेअरमनला फोन केला मी याला कोंडलंय म्हणून। अजून कारखान्याकडून कोणा दखल घेतली नाही, मला वाटतं कोंडून तासभर झालंय। तर ओव्हरसिअर तितकं आले होते आणि कारखान्याकडून नुसती जरी दखल घेतली तरी सोडता येईल, पण अजून काही दखल घेतली नाही कोण। सोबतच गावातील सगळ्या मी बोलल्याप्रमाणे सगळ्या लिडरायचे ऊस याच नाही सगळ्या गावातले गेले। आता गावातले शेतकरी कारखान्याची मशीन म्हणून कारखान्याच्या मशीनकडे धावत जातात, अशा लागते आमचा ऊस जावा म्हणून। तर ही पोरं काल दोन एका मशीन पुढे गेली, तर कारखान्याच्या स्लिप बायनं ती मशीन शेतकऱ्याच्या हवाली करून आपल्या गावात निघून गेलाय आणि यायनं फोन लावला तर फोन उचलीनं आणि त्यानं लावला तर उचलालाय। तर ते शेतकरी मग हवाली केलेला कोणी माझं ते मस्ताड ते म्हणला घाडऱ्याच्या अंगावर काय होते बघू। ऑपरेटरनं मशीन चालू केली आणि सरळ्याच्या अंगावर घातली, गावातल्या दुसऱ्या शहाण्या माणसानं धरून बाजूला वळलं म्हणून दुर्घटना टळली। हे आता ताईपणा कर्मचाऱ्याचा थांबला पाहिजे, हे अति झाले। पण जर बघितलं तर इतर सावरगावचे शेतकरी आहेत, बालाजी बाजार हे जवळपास मागच्या त्यांची ऑगस्ट सप्टेंबरची लागवड आहे। आज 14-15 महिने होऊन सुद्धा ऊस तुटत नाही। या संदर्भात याच्यापूर्वीही कलेक्टर साहेबांकडे एक मीटिंग झालेली आहे, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडे मीटिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये दोन विषय होते, एक तर पहिला महत्वाचा विषय होता ऊस दराचा आणि दुसरा महत्वाचा याच्यानंतरचा विषय आहे की ऊस तोडणीचा। आज आपण जर बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऊसाची प्रचंड टंचाई असताना इथं यांच्याकडे कारखान्याकडे टोळ्यांचं मशीनचं कुठलंही नियोजन नसताना शेतकऱ्यांचा ऊस 14 महिने 15 महिने ऊस पूर्ण उभा आहे। आता त्या ऊसाचं फार चिपड व्हायचं बाकी राहिलेलं आहे, काहीच शिल्लक नाही त्या ऊसामध्ये, शेतकऱ्यांकडे द्यायला पाणी नाही। अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊसाची टंचाई असताना बाहेरच्या कारखाने ऊस न्यायला तयार आहेत, पण भाऊराव चव्हाणचे संचालक आणि त्यांचे सर्व अशोक चव्हाण यांची दादागिरी एवढी झाली आहे की ते शेतकऱ्यांना बाहेर ऊस सुद्धा नेऊ देत नाही। आम्हाला एवढंच सांगायचं की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन तातडीनं लवकरात लवकर मीटिंग लावून शेतकऱ्यांचे जे दोन महत्वाचे विषय आहेत, एक तर जो काही ऊस आहे ऊसाचा दर आणि दुसरा ऊस लवकरात लवकर जाणे या संबंधीची जी काही कारवाई आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरात लवकर त्यासंबंधी मीटिंग लावावी हीच आम्हाला अपेक्षा आहे। आपण जर बघितलं तर आज ही फक्त ठिणगी पडली, आज शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे, आर्थिक परिस्थिती वाईट आहे। आपण बघितलं तर कोणत्याच पिकाला भाव नाही। अशा परिस्थितीमध्ये
शेतकरी या स्टेजला केव्हा येतो, या टप्प्यावर केव्हा येतो, जेव्हा ते शेतकऱ्याच्या फार गळ्यापर्यंत येतं. आज ही फक्त सुरुवात झालेली आहे. आज बालाजीरावांनी त्या बाबतीत एक ठिणगी टाकलेली आहे. मला वाटतं प्रशासनाने आणि कारखान्याने याची योग्य वेळी दखल नाही घेतली तर याचा मोठा भडका उडू शकतो. आणि शेतकरी जी काही संघर्ष समिती त्याच्या मार्फत आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. प्रशासनाने याची लवकर दखल घ्यावी किंवा त्याचे जे काही विपरीत परिणाम होतील त्याची जबाबदारी सर्वस्व कारखाना प्रशासन आणि आपले जे काही जिल्हा प्रशासन पूर्ण यांच्यावर राहील. मशीन घालण्याचं कारण एक साहेबाला आम्ही फोन केला. साहेब म्हणतात मशीन पशी जा आणि ऊस तोडून घ्या, मशीन घेऊन जाऊ. आणि आम्ही मशीन पशी गेलो, अडवलं मशीन, तर आमच्या अंगावर मशीन घालू लागली. आमच्या गावातील एका शेतकरी मशीन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मशीन अंगावर घातलीच होती, त्या ऑपरेटरने सुद्धा मशीन चालू केली आणि माझ्या अंगावर घातली. तर दुसऱ्या एका शेतकऱ्याने जवळच मला ओढून काढलं भाई. मी भाऊराव चव्हाण कारखान्याची मशीन असताना माझ्या शेतामध्ये ऊस तोडायला नेऊ लागलो, तर मशीन एका शेतकऱ्यानं मशीन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.